नागपुर बेलतरोड़ी थाना क्षेत्र अंतर्गत मनीष नगर स्थित होटल स्टोरीज में 28 वर्षीय शिवानी गजभिये की चाकू मारकर हत्या का सनसनीखेज मामला सामने आया है। पुलिस के मुताबिक मृतका शिवानी गजभिये निवासी सेंट्रल रेलवे कॉलोनी व 40 वर्षीय किरण कुमार आतराम निवासी रामेश्वरी रिंग रोड रमानगर एक दूसरे को पहले से जानते थे और दोनों रेलवे में कार्यरत थे। 18 अगस्त को दोनों होटल स्टोरीज के कमरा नंबर 302 में पहुंचे थे। शाम के समय जब वे दोनों कमरे का दरवाजा नहीं खोल रहे थे तब होटल में मौजूदा कर्मचारी व संबंधित इस्म के दोस्तों ने दरवाजा तोड़ा। अंदर जाने पर उन्हें युवती रक्त रंजित हालत में पड़ी मिली, जबकि संबंधित इस्म की भी घायल अवस्था में मिला। घायल को मेडिकल अस्पताल अजनी ले जाया गया, जहां उसका इलाज जारी है। घटना की जानकारी मिलते ही बेलतरोड़ी थाना पुलिस मौके पर पहुंची। वो मौके से साक्ष्य जुटाए। पुलिस के प्राथमिक अनुमान के अनुसार दोनों के बीच किसी बात को लेकर विवाद हुआ। विवाद बढ़ने पर घायल ने युवती पर चाकू से हमला किया और बाद में खुद भी आत्महत्या करने की कोशिश की। इस मामले में हत्या की असली वजह फिलहाल अज्ञात है। पुलिस अब इस मौत कांड की गुत्थी सुलझाने के लिए हर एंगल से गहन जांच कर रही है। मी पोलीस निरीक्षक प्रभाकर श्रीराम कवाळे, गुन्हे पोलीस ठाणे अजनी, चार्ज बेलतरोडी। आमच्याकडे पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे काल दिनांक 18/8/2026 रोजी रात्री 22:00 वाजताच्या सुमारास एक माहिती मिळाली की ज्या माहितीमध्ये स्टोरेज हॉटेल मनीष नगर या ठिकाणी एक महिला रूम मध्ये जखमी अवस्थेमध्ये पडलेली आहे। त्याचबरोबर एकाला दवाखान्यामध्ये नेलेले आहे। तर त्या अनुषंगाने त्या सदर ठिकाणी स्टाफ पोहोचलेला होता आणि त्या सदर घटनास्थळाचा वगैरे पंचनामा करण्यात आलेला आहे। सदर अनुषंगाने श्री नयन राजानंद गजभिये वय 38 वर्ष, राहणार रमानगर रामेश्वरी रिंग रोड नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादवरून सदर अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये महिला नामे शिवानी राजानंद गजभिये वय 28 वर्ष, राहणार सेंट्रल रेल्वे कॉलनी। त्याचबरोबर या ठिकाणी सदर महिलेचा ओळखीचा असलेला किरण कुमार संजय आतराम वय 40 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 13 रामेश्वरी रिंग रोड रमानगर। तर ते एकमेकांच्या ओळखीचे होते। तरी ते कालच्या तारखेमध्ये दुपारी सदर हॉटेलमध्ये आले होते, परंतु संध्याकाळी त्यांनी दरवाजा उघडत नसताना त्या ठिकाणी हॉटेलचे असलेले लोक म्हणजे हजर असलेले त्या ठिकाणचे कामगार आणि त्याचबरोबर जखमी आरोपी जो आहे किरण कुमार याचे मित्र त्या ठिकाणी येऊन दरवाजा तोडून पाहिले असता सदर महिला ही रक्ताच्या थराड्यामध्ये पडलेली होती। त्यानंतर तिच्या गळ्याला असे डीप जखम झालेली होती आणि त्याचबरोबर सदर आरोपी हा सुद्धा जखमी अवस्थेमध्ये सदर ठिकाणी पडलेला होता। सदरचा जखमी आरोपी हा सध्या मेडिकल हॉस्पिटल अजनी या ठिकाणी उपचारकामी त्याला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कायदेशीर पुढचा तपास करून पुढची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।